राजू शेट्टी आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आपल्यासोबत. काय सांगाल साहेब, आपण नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, कसं असणार आहे दिनक्रम, काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले? नायगाव येथे एक पाणी परिषद आहे. त्याचबरोबर या परिसरातल्या सगळ्या शेतकरी चळवळीतल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद, अ, ऊस आंदोलनाचा आढावा. उद्यापासून कारेगाव येथे कोयताबंद आंदोलन सुरू होत आहे. डॉक्टर मनोरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यालाही पाठिंबा देणं. आणि आज 1 महिना 9 दिवस झाले साखर कारखाने सुरू होऊन अजूनही नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्याही साखर कारखान्यांना पहिली उचल किती देणार याच्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. वास्तविक पाहता शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत सरकारनं निश्चित केलेला जो FRP आहे तो शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करणं कायदेशीररित्या बंधनकारक असताना आज 39 दिवस झाले तरीसुद्धा जर का ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची बिलं मिळत नसतील तर साखर आयुक्त काय करतायत, सरकार काय करते? कालपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये याचे पडसाद का उमटत नाहीत? म्हणजे शेतकऱ्याशी कुणालाच काही देणं घेणं नाही आहे काय, असा हा प्रश्न आहे. म्हणून या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी आणि शेतकऱ्यांच्यामध्ये उठाव निर्माण करावा म्हणून काल हिंगोली जिल्ह्यामध्ये ऊस परिषद घेतली. आज या परिसरामध्ये आहे. आता आमचं लक्ष नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये आम्ही वेधलेलं आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. त्याचबरोबर सोयाबीनची खरेदी चालू असताना नाफेडनं अनेक अटी अशा लावलेल्या आहेत की जेणेकरून शेतकऱ्याचा माल येऊच नये आणि व्यापाऱ्यांना या खरेदी केंद्राचा फायदा व्हावा अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक सगळी सिस्टीम काम करायला लागलेली आहे. व्यापाऱ्यांच्या गाड्या खुलेआम नापेडवर घेतल्या जातात. सातबारा कुणी कुणाचा ऑनलाईन काढतं आणि हा सातबारा आणि हा सोयाबीन. परंतु जो खरा शेतकरी आहे, ज्याला गरज आहे सरकारनं खरेदी करण्याची, त्याला मात्र व्यापारी खुलेआम लुटतायत. अशी सगळी स्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये शेतकरी गप्प बसणार नाही. आम्ही या व्यवस्थेला नीट करू, ठोकून काढू हा इशारा देण्यासाठी म्हणून मी हा दौरा काढलेला आहे. साहेब, आता आपण नाफेडचा विषय काढला. खरं तर यावर्षी अतिवृष्टी झाली, त्यामुळे प्रचंड सोयाबीन डागेल झाले. गतवर्षी जर आपण बघितलं तर डागेल सोयाबीनला जे ते 5% घ्यायचे, मात्र हा निकष अजून कडक करून 3% आला. अशा परिस्थितीत खरं तर 8-10% हा निकष गेला पाहिजे होता. त्याच्यामुळे जे ते सोयाबीनच्या रिजेक्शनचं प्रमाण प्रचंड वाढले. शेतकऱ्याचे आणि नाफेड केंद्रावर वाद होताना पाहायला मिळतात. 100% काही कारण नाही. खरं तर पाऊस जास्त पडला, सोयाबीन डागाळलं, यात शेतकऱ्याचा दोष काय? त्याचा आहे तसा सोयाबीन खरेदी करणं हे सरकारचं काम आहे. एकतर तुम्ही त्याला विम्याचे पैसे देत नाहीत. विम्यामध्ये असे काही नियम लावलेत की त्यातही तो बसत नाही. इथं खरेदी होत नाही. बाजारभाव हमी भावाच्या कितीतरी खाली गेलेला आहे. मग शेतकऱ्यांना काय करावं असं सरकारला वाटतं. एकरी उत्पादन घटलेलं आहे आणि व्यापाऱ्यांनी हा सोयाबीनचा भाव जाणीवपूर्वक पाडलेला आहे. लक्षात घ्या, एकूण देशामध्ये आणि राज्यामध्ये जर सोयाबीनचं उत्पादन डोळ्यासमोर ठेवलं तरी गतवर्षीच्या तुलनेनं 20 लाख टन इतकं सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे. असं असताना मग सोयाबीनचे भाव वाढत का नाहीत? सोयाबीन विकून झाल्यानंतर मग ते भाव वाढणार आहेत का? आणि 100% तसं होणार आहे. गेल्या वर्षी हा अनुभव आला आहे शेतकऱ्यांना. तेव्हा शेतकरी जेव्हा विकतो तेव्हा भाव पाडायचे, सरकारनं खरेदी करायचं नाही. खरेदी केलं की त्याला वेगवेगळे निकष लावायच्या, अटी लावायच्या, शर्ती लावायच्या आणि त्याला विकता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची आणि हा सारा सोयाबीन व्यापाऱ्यांच्या घशात घालायचा आणि मग व्यापाऱ्यांनी चढ्या भावामध्ये तो सोयाबीन विकायचा आणि आम्हा पैसा कमवायचा. हे धंदे अजून किती दिवस चालणार आहेत हाच आमचा सवाल आहे. याला लागूनच प्रश्न आहे. खरं तर जेव्हा पूर्वी नाफेड केंद्र सुरू झाले नव्हते तेव्हा खाजगी बाजारात 4,700 भाव होता. मात्र नाफेडवर जे आहे ते रिजेक्शन जास्त वाढल्याने व्यापाऱ्यांनी चक्क भाव कमी करून 4,300 आणलेत. याच्यावर काही नियंत्रण मिळालं पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी होती.
शेतकऱ्यांच्या आर्थिकतेचा व्यापारी गैरफायदा घेत आहेत आणि हेच रिजेक्शन झालेलं सोयाबीन व्यापारी खरेदी करतात आणि तोच सोयाबीन वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या नावानं बोगस नावानं पुन्हा नापेडला विकला जातो आणि त्यावेळी मात्र रिजेक्शन होत नाही. ही एक मोठी साखळी आहे, मोठा स्कॅम आहे आणि त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. तर राजकीय प्रश्न आहे. शिंदेच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. मला काही फारसं माहिती नाही, कारण सध्या आम्ही शेतकरी चळवळीतच व्यस्त आहे आणि त्यामुळं राजकीय घडामोडी काय घडतात याच्याकडे आमचं काही फारसं लक्ष नाही आणि विरोधी पक्षाबद्दल तरी काय आता बोलावं, ते जनतेचे प्रश्न सोडून भलत्याच प्रश्नावर बोलत राहतात. त्यामुळे विरोधी पक्षाबद्दलही फारशी आस्था राहिलेली नाही. साहेब, आता अधिवेशन सुरू झाले, मात्र सभागृहात जे आहे ते विरोधी पक्ष नेताच नाही आहे कोणी. सभागृहाला विरोधी पक्षनेता नसणं ही अतिशय म्हणजे लोकशाहीतली शोकांतिका आहे. यापूर्वीसुद्धा विरोधी पक्षनेत्याला आवश्यक असणारं संख्याबळ नसतानासुद्धा त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्या वेळच्या सरकारने विरोधी पक्ष हा संविधानानुसार जनतेचा आवाज असतो. विरोधी पक्षनेता असला तर जनतेच्या प्रश्नाला धार मिळते म्हणून त्यावेळच्या तत्कालीन सरकारांनी संख्याबळ नसतानासुद्धा विरोधी पक्षपदं निर्माण केलेली होती. हा इतिहास आहे. परंतु 2019 ते 2024 या काळामध्ये संसदेत विरोधी पक्षनेत्याला आवश्यक संख्याबळ नाही या नावाखाली मोदींनी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता निर्माण होऊन दिला नाही आणि त्यांचीच परंपरा चालवत यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता होऊन दिलेला नाही. एवढंच नव्हे तर विधान परिषदेत सुद्धा विरोधी पक्षनेता नाही. म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसल्याचा स्वातंत्र्यानंतरचा हा पहिलाच प्रसंग आहे. हा काय भूषणावं नाही आहे आणि तुम्हाला पाशवी बहुमत आहे, मग विरोधी पक्षनेत्याची तुम्हाला भीती का वाटते? या प्रश्नाचं उत्तर खरं तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. नाशिकमध्ये ते आगामी काळात कुंभमेळा होऊ घातला आहे, मात्र त्या ठिकाणी तपोवनमध्ये वृक्षतोड लागवडीचा मुद्दा तापला आहे. सयाजी शिंदे त्यांना विरोध करतात, मात्र त्यांना राजकीय सुद्धा टार्गेट केलं जाते यावर. सयाजी शिंदे ही काही राजकीय व्यक्ती नाही आहे. वृक्ष लागवड आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सयाजी शिंदे हे नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्यांचं हे जे आंदोलन आहे त्यांची ही भूमिका आहे ती 100% बरोबर आहे. त्यांची भूमिका जर बरोबर नसेल तर यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळचे पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सहस्त्रकोटी वृक्ष लागवडीचा का केला. त्याचबरोबर सरकार सातत्यानं वृक्ष लागवडीसाठी बजेटमधनं पैसा खर्च करते. खरं तर एकदा देवेंद्र फडणवीसांनी 2015 नंतर मग त्या महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचा कालावधी घेतला तरी माझी काय हरकत नाही. या 10 वर्षामध्ये सरकारच्या तिजोरीतून वृक्ष लागवडीसाठी पैसे किती खर्च झाले आणि त्यातली किती झाडं जगली आणि किती पैसा मुरला याची एकदा श्वेतपत्रिकाच काढावी. अरे तुम्हाला झाडं लावता येत नाहीत, आहेत ती जगवता येत नाहीत आणि मग जे आता लोकांनी संवर्धन करून ठेवलेले आहेत ती तोडायला लाजा वाटत नाहीत का यांना? एवढाच माझा सवाल आहे. निश्चितच आपण बघतो आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी होते. ज्याप्रमाणे नाफेड हमी भाव केंद्रावर शेतकऱ्याचं सोयाबीन घेतलं जात नाही यावरून जे त्यांनी मोठा आरोप केला आहे. नाफेड केंद्र आणि व्यापाऱ्यांची जे चेन आहे त्यामुळं असले प्रकार घडतात असंही ते म्हणालेत. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.